राज्यातील दुष्काळावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे आक्रमक झालेले पाहायला मिळालेले आहेत आणि थेट आज त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावरून पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्राद्वारे त्यांनी इशारा जो आहे तो राज्य सरकारला दिलेला आहे। एकंदरीतच जर बघितलं तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जे आहे ती दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। त्याचप्रमाणे राज्यातील अनेक ठिकाणी जे आहे तो लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी जे आहे ते भटकावं लागत आहे। असं सगळं चित्र असताना शरद पवारांनी यावरून जे आहे ते राज्य सरकारला या सर्वाची चिंता व्यक्त होत असताना शरद पवारांनी यावरून आक्रमक भूमिका घेत कुठेतरी राज्य सरकारला या संदर्भात जे आहे ते आज पत्र पाठवलेलं आहे। आपण जर बघितलं या आधीच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा शरद पवारांनी जी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारचे कुठेतरी दुष्काळावरून कान टोचले होते। या संदर्भात जर काही मदत लागली तर मार्गदर्शन लागलं तर मला सांगा असं सुद्धा जे आहे ते शरद पवार म्हणाले होते, परंतु सरकारने मात्र याकडे गांभीर्याने घेतलं नाही। असा जे आहे ते अशा प्रकारच्या दृष्टिकोनातून शरद पवारांनी आज जे आहे ते मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। एकंदरीतच मराठवाडा असेल किंवा विदर्भातले काही जिल्हे असतील इथे दुष्काळाची परिस्थिती जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे शरद पवारांनी सरकारला याकडे गांभीर्याने पाहावे अशा पत्र जे आहे ते लिहिलेलं आहे। आपण जर बघितलं तर शरद पवारने आपल्या पत्रामध्ये असं लिहिलंय की राज्यातील दुष्काळ परिस्थितीबाबत राज्य सरकार अद्यापही अंग झटकून कामाला लागल्याचे दिसत नाही। मागील 10 दिवसात दुष्काळी परिस्थिती ही अधिक गंभीर झालेली आहे आणि राज्यातील उजनी आणि जायकवाडी सारखी महत्त्वाची धरणं आटली असून संपूर्ण मराठवाडा जो आहे तो पाण्या वाचून होरपळत आहे आणि अशा प्रकारच्या आपल्या पत्रामध्ये उल्लेख करत जे आहे त्यांनी आज महत्त्वाचं पत्र जे आहे ते राज्य सरकारला लिहिलेलं आहे।